आज विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सामाजिक न्याय विभागातील मुलामुलींच्या वसतिगृहाच्या शाळाच्या आश्रमशाळेच्या संदर्भामध्ये आणि त्या वसतिगृहामध्ये मिळणाऱ्या भोजन व्यवस्थेच्या संदर्भामध्ये माननीय विधानसभेच्या काही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले होते। त्याच प्रश्नाला उत्तर देत असताना सामाजिक न्याय मंत्री म्हणून ज्या भोजन व्यवस्थेच्या अनेक मागासवर्गीय आमच्या बंधू भगिनींच्या वसतिगृहामध्ये अडचणी आणि पुरवठा व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी आहेत, त्या तक्रारीच्या अनुषंगानं सामाजिक न्याय विभाग येणाऱ्या शैक्षणिक नवीन वर्षापासून या सर्व मागासवर्गीय मुलांच्या आणि मुलींच्या वसतिगृहामध्ये मध्यवर्ती भोजनालय या ठिकाणी चालू करण्याचा निर्णय घेणार आहे। अनेक आश्रमशाळा आणि शाळेच्या दुरावस्थेच्या संदर्भात सुद्धा माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला। त्याचं उत्तर देत असताना सुद्धा सामाजिक न्याय विभागाने येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून या महाराष्ट्रातील सामाजिक न्याय विभागाच्या आश्रमशाळा, शाळा, काही महाविद्यालय आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वच वसतिगृह या सर्वांचं अपग्रेडेशन करण्याच्या संदर्भातलं धोरण नव्यानं हे सामाजिक न्याय विभाग या राज्यात आणणार आहे। त्यामुळं पुण्या मुंबईच्या वसतिगृहामध्ये, पुण्या मुंबईच्या सामाजिक न्याय विभागाच्या शाळेमध्ये, आश्रमशाळेमध्ये जी व्यवस्था आमच्या मागासवर्गीय बंधू भगिनींना मिळते तीच व्यवस्था अतिदुर्गम भागातील आमच्या मागासवर्गीय बंधू भगिनींना त्या वसतिगृहात, त्या शाळेमध्ये मिळाली पाहिजे। एक समान व्यवस्था सबंध राज्यभर या सामाजिक न्याय विभागातील शाळेमध्ये, आश्रमशाळेमध्ये आणि वसतिगृहामध्ये निर्माण करायचं धोरण आणि त्याच्यासाठी जे काय खर्च लागेल ते खर्च सामाजिक न्याय विभागाच्या एकूण आर्थिक वर्षाच्या नियोजनामधून केला जाईल।